यांचं बानूवेड मला ठाऊक आहे। काय भूल पडली तिने की बापही हतबल झाला, देवालाही वेड लागलं। हे वेड कसं कापून टाकू कळत नाही। मनुष्य देवालाही बांधून ठेवू शकतो हे सत्य मला या निमित्ताने कळालं। मीच बोलत बसले। असंच होतं माझं आजकाल। तुम्ही काय सांगणार होतात? जी, आख्यान सुरू होत तेव्हा तुम्ही बानूला जेजुरी बाहेर जाण्याचा आदेश दिला। बाया बानूला असं बाहेर काढू नका जी। म्या पाया पडतो तुमच्या। अजामेळ, आपण वयाने मोठे आहात। माझ्या पाया पडून मला पापाचे धनी करू नका। उठा। तुम्ही जे मागता आहात ते मी तुम्हाला कसं देऊ? बानूच्या जागी जर मी असते तर तुम्ही काय केलं असतं? हे बाय, चुकलं माझं, चुकलं माझं। बानूचं हे लगीन म्या करू द्यायला नग होत। तिच्या वाट्याला हे एवढं दुःख येईल हे ठाव नव्हतं मला। बानू माया पोटची पोर नाही, पर लय माया केली आहे म्या तिच्या। अरे असं झालंय ना का माझा जीव गुंतलाय तिच्यात। आतमध्ये माझा जीव असा माझ्यासारखा तडफडतोय बागा। डोळे पुसा अजामेळ, तुमची आणि माझी परिस्थिती सारखीच आहे। अंतर केवळ हे आहे की तुम्ही तिचे पिता आहात। मीही खूप प्रेम केलं यांच्यावर, इतकं की मी यांची भक्त आहे याचाही मला कधी कधी विसर पडतो। ज्या व्यक्तीवर आपण एवढं प्रेम करतो ती व्यक्ती आपल्या डोळ्या देखत कोणा दुसऱ्याकडे प्रेमासाठीच जाते। हे दुःख काय आहे ते प्रेम करणाऱ्यालाच कळतं। चिंधड्या चिंधड्या होतात हृदयाच्या आणि म्हणूनच माझा जीव तडफडतो दिवस रात्र। तुमच्या संसारात दुःख आलं त्यात म्या बी भागीदार आहे। त्यानं मला शिक्षा हत्तीच्या पायाखाली द्या, नाही तर उभा जाळून टाका मला। हे करून मला सुख मिळणार असतं तरी मी ते केलं नसतं। सगळ्यांना माझा राग दिसतो, बानूवर मी अन्याय करते असं दिसतं, पण स्वार्थासाठी सत्याची आणि न्यायाची बाजू मी कधीही सोडली नाही अजामेळ। चूक पदरात घ्यायची, मलाच काय समजाच नाही ठाव आहे। वरच्या म्हणजे लेकर आहेत तुमच्यासाठी आणि लेकरवाणी सांभाळाय तुम्ही। एक सांगतो, माया बानूला म्या गडाची पायरी बी चढू द्यायचो नाही। म्या तुमच्यापासून तिला लांब ठेवल। माझ्यापासून दूर ठेवून काय उपयोग? तुम्ही तिला माझ्यापासून लाख दूर ठेवाल, पण ती सतत समोर दिसल्यावर श्री खंडेरायांना कोण थांबवणार? आपण या। वडिलांचे हृदय मला कळते, पण आज मी अशा ठिकाणी उभी आहे की भविष्यात मी काय करेन याचा तर्क मलाही नाही लावता येत।
माय लहान तोंडी मोठा खास. आज तू लय लांबून बघितलं तुम्हासनी. तुमचा राग बघितला हाय, अधिकार बघितला हाय, पण हा बाळगत माय आहे तुमच्या हात. म्या गरीबाला हातपतूर येऊ दिलं, माझं समज ऐकून घेतलं. ऋण आहे तुमचं. अहो देवी, प्रत्यक्ष श्री महालक्ष्मी देवीने आपल्याला शब्द दिलाय. त्या म्हाळसा देवींशी बोलतील. तुम्ही निश्चिंत असा. बानू, 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 माय शुभम भवतु. बानू, कशी आहेस? काळजीत दिसतेस. म्या नाही ते. बानू, इथे काय घडलंय हे तू जरी आम्हाला सांगितलं नसलंस तरी ते आम्हाला कळलंय. तुम्हासनी समद कळलं आहे भाई. हो, आम्ही श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचं दर्शन घेऊनच इथे आलो आहोत. त्यावेळेला असं वाटलं का समद सोडून निघून जावं, दूर कुठं तरी जावं. आम्ही तुला एकटं सोडणार नाही हे तूही जाणतेस. आणि बानू, सत्य जाणून घेण्याकरता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्या मूळ रूपाबद्दल मी तुला संकेत दिले. त्यांनीही तुला दर्शन दिले. आणि असं असताना ते तुझ्यावर अन्याय होऊ देतील असं कसं वाटलं तुला? कारण आमचं बोलणंच झालं नाही. म्हणजे मी आत तिथनं निघून गेले तेव्हा आमची भेटच झाली नाही, त्यामुळं बोलणं झालं नाही बघा. पण आम्ही त्यांची भेट घेतली. घडलेल्या घटनेबद्दल त्यांच्याकडून जाणून घेतलं आणि म्हणूनच तुला भेटायला आलोय. श्री महालक्ष्मी देवी स्वतः श्री म्हाळसा देवींशी बोलणार आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा त्या नक्की प्रयत्न करतील. तू कोणत्या संकटातून जातेस हे आम्हाला देखील कळतंय. पण तू कधीही स्वतःला एकटी समजू नकोस. नाही, काळजी करू नकोस. बानू, आता आम्हाला निघायला हवं. शुभम भवतु. येतो. बानू, कुणी आलत का हात? नाही, कुणी बोलतय असं वाटलं म्हणून विचारलं. बर, कोण आलं होतं ती नाही सांगितलंस?
हा आता नसेल सांगायचं तर राहिलं, मी आपलं असंच विचारलं. गाडवणं तर कुणी आलं नव्हतं ना? होय, गडावरनच आलं होत. इंद्रदेवन माझी माय आली होती मला भेटाय. इंद्रदेव कशा पाय? अरे ते प्रधानजीसनी भेटाय आलं होतं. तेव्हा प्रधानजी लक्ष्मी देवींनी त्यासनी सांगितलं का म्हाळसाताईंनी मला जेजुरी सोडून जायला सांगितलं आहे म्हणून ते मला भेटाय आलं होतं. बा कुठं दिसना, बाला हे सांगाय हो. वाईस थांब बानू. काय झालं मावशे? नाही तसं काही नाही, पर आज आतमध्ये नाही आहे. बा नाही होत म्हणजे? म्हणजे अगं, त्यो वाड्यावर नाही. बा वाड्यावर नाही मग कुठं गेला आहे? अरे बोला की, कुणी भी बोला ना, मला सांगा बा कुठं गेला हाय. मी सांगते. गंगे. मावशे बोलू दे गंगेला, मला बी कळू दे काय झालं आहे ते. बोल तू गंगे. अजब गडाव गेला हाय. गडावा कशा बाय? म्हाळसा देवीसनी भेटाया. कुठं कधी काय बोलाव काय कळत नाही तुला. तुम्हासनीच काय बी कळना झालं आहे. अगं मावशे, बा म्हाळसाताईसनी भेटाया गडावर गेला आहे आणि तुम्ही मला सांगितलं बी नाही. अगं तुझ्या भल्यासाठी सांगितलं नाही, आणि तुला सांगितलं असतं तर तू जाऊ दिलं असतं का त्याला? नाही, आणि आता बी मी त्याला माघारी घेऊन येणार आहे. नग असं काही करू नग बानू. अगं म्हाळसा देवीसनी बोलून काय बाय वाट निघल, आणि त्या म्हणल्या ना तर तुला जेजुरीतनं कुणी बी जाऊ देणार नाही. म्हाळसाताई मला काय बोलल्या तरी चालत, पण माझ्या बाला काही बोलल्या तर मी शांत बसणार नाही. अगं आता गडाव कोण आज्याला काय बोलल? अरे अगोदर बोलला आहेत, माझा बा म्हणून त्याला गडाची पायरी बी चढू दिली नाही त्यांनी. आणि आता बी असंच झालं तर? तू अगोदर शांत वय, असं काय बी होणार नाही. अगं समधी असतील ना तर ते काय बी होऊ देणार नाही तसं. मावशे उगा तू मला आता थांबवू नगस, आता मी बाला माघारी घेऊनच येणार. बानू अशी डोसक्यात राग घालून घेऊ नका बाई. म्हाळसा देवीसनी कळलं ना तू गडावर आहे, त्या काय करतील सांगता येत नाही बाई. त्यासनी काय करायचं आहे ते करू दे, पण आता म्या नाही थांबायची. बानू बानू अगं थांब की. बानू. तुला कोणी सांगितलं होतं का समजा सांगाय? आज आल्यावर कळलंच असतं ना तिला. मला ते बरोबर वाटलं नाही. रंग्या हाते बानूला घेणे, ती गडाव गेली कळलं तर काय बाई होईल सांगता येत नाही. जा बाबा लवकर. मी आभी जाते. जावा. देवच माया लेकीशी लगीन करायचं म्हणल्यावर मला आबाळ ठेंगणं झालं बघा.
तुमची आणि माझी परिस्थिती सारखीच आहे. अंतर केवळ हे आहे की तुम्ही तिचे पिता आहात. आणि सिंहासनावर बसण्याच्या ज्या अधिकाराने तू हा निर्णय घेतला आहेस त्याच अधिकाराने मी बानूला जेजुरी सोडून जाण्यासाठी थांबवलं आहे. मी पाया पडतो तुमच्या. बानू, अगं तू काय करतेस आता? तुला माघारी घेऊन जायला आले आहे. आणि तुला कोणी सांगितलं रे नग ते कराया? म्हणजे काय बोलतेस तू? म्हणजे हे का कशापायी गेलास महारसाताईन संग बोलाया? कशापायी गेलास त्यासनी भेटाया? जी तुला समज कळालं. आता म्या काय दडून ठेवणार? माया डोळ्यामोर माया लेकीला जेजुरीतनं जा असं म्हणल्या त्या, आणि मी काय बी करू शकलो नाही. नुसता गप्प बसून राहिलो. असं मन मला खात होत बघ. म्हणून म्हणलं का महासदेवीसने जाऊन भेटावं म्हणून गेलो. अरे बा, पर त्यासनी हे आवडायचं नाही, हे ठाव नाही वय आपल्याला. मला जेव्हा कळलं का तू त्यासनी भेटायला गेला आहेस तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली बघ. अरे मला भ्या वाटलं का त्या तुला घालून पाडून बोलत्या. माझ्यावर तर राग आहेस त्यांचा, तसा तुझ्यावर बी असेलच की. गुन्हाच ठाव मोर उभं बी केलं नसत. नाही बा, तसं काय बी केलं नाही त्याने. पर तू उगा असं केलंस बा, मला नाही आवडलं हे. माझ्या हातामध्ये जे होत ते म्या केलं. माझं दुःख म्या त्यांच्या मोर मांडलं, त्यांनी त्यांचं दुःख माया मोर मांडलं. म्हणजे तू जेव्हा त्यासनी हे समज सांगितलंस तेव्हा त्या काय बी म्हणल्या नाही? म्हणल्या की म्या जे सांगितले तेच होणार. बानूला जेजुरी सोडून जावं लागलच.